झी 24 तास एक पाऊल पुढे। जर्मन बेकरी स्फोट आणि जंगली महाराज रस्त्यावरचे स्फोट यामुळे शांत पुणे हादरला। या घटनांनंतर शहरात सीसीटीव्हीची यंत्रणा बसवण्याची फक्त चर्चा झाली, अंमलबजावणी मात्र नाही। पण चाकणजवळच्या मेदनकरवाडी या गावानं या शहरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलाय। गावच्या सुरक्षेसाठी या गावात तब्बल 16 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत। पाहुयात आमचे प्रतिनिधी कैलासपुरींचा स्पेशल रिपोर्ट। चाकणजवळचं 400 हेक्टरमध्ये वसलेलं हे आहे मेदनकरवाडी नावाचं छोटंसं गाव। अगदी सामान्य दिसणाऱ्या या गावाची लोकसंख्या 25,000। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण या संपूर्ण गावावर सीसीटीव्हीची नजर आहे। गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी गावानं तब्बल 16 सीसीटीव्ही कॅमेरे गावात बसवलेत आणि तेही कुठल्याही सरकारी मदतीशिवाय। ग्रामपंचायत निधीतून 10 लाख रुपये खर्च करून गावात हे कॅमेरे बसवण्यात आले। त्यासाठी 3 कंट्रोल रूमही उभारण्यात आले आहेत। महिला, लहान मुलं यांच्या सुरक्षिततेसाठी मेदनकरवाडीनं हा राज्यातला पहिला उपक्रम आम्ही राबवला आहे की जो चौकामध्ये रस्त्यावरती टीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला। ग्रामपंचायतच्या खर्चातनं, स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी हे जे टीव्ही सीसीटीव्ही जवळपास 16 सीसीटीव्ही बसवलेले आहेत। महिनाभरातच सीसीटीव्ही यंत्रणेचे फायदे ग्रामस्थांना दिसू लागलेत। गावातील घरफोड्यांचं प्रमाण एकदम घटलंय। रस्त्यावरील चोऱ्या थांबल्या आहेत आणि टवाळखोर मुलांकडून होणारी छेडछाड बंद झाल्यानं विद्यार्थिनींनीही सुटकेचा निश्वास सोडलाय। त्यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताणही कमी झालाय। एकूणच गावातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। महिला म्हणा हे असुरक्षित झालेले आहेत, त्यांना सुखाचा श्वास घेणं हे कठीण झालेलं आहे। तर हे जे सीसीटीव्ही बसवलेले आहेत त्यामुळे हे जे नराधम लोक आहेत, हे जे व्यभिचारी लोक आहेत, त्यांना बऱ्याच अंशी त्यांना पायबंद हा बसणार आहे। मेदनकरवाडी सारख्या या छोट्याशा गावातील ग्रामपंचायतीनं सुरक्षिततेचं महत्त्व ओळखून संपूर्ण गावात सीसीटीव्ही यंत्रणा बसवून दाखवली आहे। पण गावापासून काही अंतरावर असलेल्या पुण्यात दहशतवादी हल्ल्यानंतरही सरकारी यंत्रणेला जाग आलेली दिसत नाही। पिंपरी चिंचवडमध्येही काहीसं असंच चित्र आहे। त्यामुळे सरकारी यंत्रणांनी खरोखर या गावाचा आदर्श घेणं गरजेचं आहे। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।